नमस्कार मंडळी, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं प्रथम स्वागत आहे. जे आपल्या आयुष्यात जे घटक आहेत, जे रोजचे आपण जीवन जगत असतो आणि रोजचं जीवन जगत असताना समजा आपले प्रथम तर आई वडील, त्यानंतर बहीण भाऊ आणि त्यानंतर नातेवाईक जे आहेत आपले, त्यांच्याबद्दल त्यांचं आपल्या आयुष्यामध्ये किती महत्त्वाचं स्थान असतं किंवा ते नसल्यावर ते आपल्या आयुष्यात किती कमी असतील. तर ह्या गोष्टींचं हे करून मी एक ठरवलंय का बाबा, प्रत्येक व्हिडिओमध्ये एका नात्याबद्दल आपण बोलायचं आणि माहिती आहे किंवा जेवढं नात्यांची समज आहे तेवढं मी नक्कीच तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगण्याचं काम करील. आणि चला तर आपण नवीन व्हिडिओला सुरुवात करू. आज व्हिडिओ ह्या विषयावरती आपण आई विषयी बोलणार आहे. ह्या व्हिडिओमध्ये आपल्या आयुष्यामध्ये मित्रांनो, आईचं हे पात्र हे इतकं इम्पॉर्टंट आहे. प्रत्येक वळणावर म्हणा, प्रत्येक तुम्हाला आडी अडचण असू द्या, काहीतरी तुम्हाला ते आईचं जे महत्व आहे तुमच्या आयुष्यामध्ये ते दुसऱ्या कोणत्या व्यक्तीने कधीच पूर्ण होत नाही. सर्वात महत्वाचं म्हणजे, आणि ज्यावेळेस पहिली गोष्ट म्हणजे कोणताही माणूस असू द्या, कोणती स्त्री असू द्या किंवा काय, या भूतलावर जे पण जन्माला आले ते प्रथम आईच्या उदरात 9 महिने राहून त्यानंतर तीच ही बाहेरची दुनिया आपण पाहत असतो. आणि ते 9 महिन्याचा त्रास ते आईने आपल्यासाठी काढलेला असतो आणि तो त्रास आयुष्यभर काढतच असतो. ज्या पद्धतीने का बाबा त्यांना ते 9 महिने जो त्रास असतो तो त्रास आपण शब्दात सांगू शकत नाही आईचा तरी. आणि त्यानंतर जे ती बाळाला जन्म देते तर ते बाळाचं जे पण काही त्याला खाणं म्हणा किंवा काय ज्या गोष्टी लागतात सर्व काही त्याचं लहानपणापासून पूर्ण शाळेत जायला लागतं त्या टायमापर्यंत भरपूर 5 वर्षाचा काळ हा खूप मेहनतीचा आणि कष्टाचा राहतो. पुरुष ह्या गोष्टीला कधीच ही गोष्ट एवढी प्रामाणिकपणे करणार नाही. 4 दिवस करीन, 8 दिवस करीन, मी त्या गोष्टी म्हणत नाही, करत नाही, करतात. पण जेवढं मायेने, जेवढं प्रेमाने आई करत असते आपल्या मुलासाठी तेवढं कोणताही पुरुष किंवा कोणताही बाप करत नाही. हा, बाप घराबाहेर भरपूर संघर्ष करील, भरपूर कष्ट झेलील, भरपूर हालापेष्टा झेलील आणि कमवून घरात आणू शकतो, मुलांना परिवाराला आपल्या सुखी ठेवू शकतो, ती गोष्ट एक वेगळी आहे. पण जे मायेचा आणि ममतेचा ज्यावेळेस प्रश्न येतो त्यावेळेस आईची तोड ही कोणालाच कोणीच करू शकत नाही. ती एक म्हण आहे नाही का, स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. तर त्या पाठीमागचं हेच म्हणणे का बाबा, तिन्ही जगाचा जरी स्वामी असला तरी त्याला जर आई नसेल तर तो 100% भिकारी असतो. मग त्याच्याकडे किती प्रॉपर्टी असो, पैसा असो किंवा अजून काय असो. तर आईविषयी आपण काय बोलू शकतो, ज्या आईने आपल्याला ही दुनिया दाखवली किंवा काय केलं, हे ज्या गोष्टी आहेत, तर यापेक्षा मोठं काहीच असू शकत नाही मित्रांनो. कारण ज्यावेळेस ही दुनिया दाखवणारी खरंच ती माणसं किंवा ती लोक, मी पण खूप नशिबाने का ज्याच्या आयुष्यामध्ये आई आहे आणि त्या आईचं प्रेम आपल्या लहानपणापासून आजपर्यंत भेटत आले. तर नक्कीच आपलं ते कर्तव्य बनतं का आपण त्या आईचं, वडिलांचं, जे आपल्या आयुष्यामध्ये ज्यांनी आपल्याकडून अपेक्षा केलेली आहे त्या लोकांचं स्वप्न पूर्ण करण्याची नक्कीच आपण प्रयत्न केला पाहिजे. पोटामध्ये एक मुलगा किंवा मुलगी जन्म घेणार आहे आपल्या पोटातून, त्यावेळापासून त्यांचं ते टक चालू होतो की हे खायचं नाही, ते खायचं नाही, हेच खाल्लं पाहिजे, तेच खाल्लं पाहिजे. तर त्या अशा गोष्टी भरपूर राहतात मित्रांनो आणि ती भरपूर त्याग राहतो. आपण आज जर पाहिलं तर आपण एक दिवस सुद्धा कोणत्या गोष्टी, एखाद्या जर आपली आवडती गोष्ट असेल तर आपण ती खाल्ल्याशिवाय राहू शकत नाही. तर ते 9 महिने त्या गोष्टीचा त्याग करतात आणि त्यानंतर सुद्धा 9 महिन्यानंतर सुद्धा जो मुलांचा त्रास असतो सहन करू शकत नाही. आणि त्यामुळं आईला हा देवाचा दर्जा दिलेला आहे. कारण काही ठिकाणी असं हिंदू धर्मामध्ये आपले लिहून ठेवलेलं आहे की बाबा, देवांना प्रत्येक घरी किंवा प्रत्येकाच्या आयुष्यात जाता येणार नाही किंवा प्रत्येकाची काळजी घेता येणार नाही, म्हणून देवानी आईचं हे जे आहे ते निर्माण केलंय आणि प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आई दिलेली आहे. अशी भरपूर म्हणजे नशिबवान लोक आहे त्यांच्या आयुष्यामध्ये आई आहे. आणि काही असे समजतात का बाबा ज्यांच्या नशिबात आई नाही, ती लोक खरंच म्हणजे स्वतःला फील करून घेतात की बाबा आमचं खरंच नशीब खरंच खराब आहे का आम्हाला आई प्रेम भेटलं नाही. तर त्यासाठी आपण आपल्या आयुष्यामध्ये
आई असू, तर तिचं जे काही स्वप्न आहे तिच्या स्वप्नासाठी आपण रात्रीचा दिवस एक केला पाहिजे. कारण तिने सुद्धा आपल्या स्वप्नांसाठी रात्रीचा दिवस नाही तर तिने पूर्ण आयुष्य एक वेगळ्या मार्गाने निवडलेलं असतं का आपल्या सुखासाठी. त्यासाठी मित्रांनो आपल्या आयुष्यामध्ये आईचं जे काही स्थान आहे नक्कीच सर्वोच्च पाहिजे. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आपल्या आईचं स्थान हे सर्वोच्चच पाहिजे. कोणी असू दे, आपली बायको असू, आपण स्वतः असू, आपली मुलं असू, अजून समाजातील काही आज लोक असतील त्यांच्या आयुष्यामध्ये पण 100% आईचं स्थान हे सर्वोच्चच असलं पाहिजे. कारण त्याचं पाठीमागचं कारणच हे का त्यांचा त्याग भरपूर मोठा असतो आणि त्या त्यागाचं नक्कीच आपण त्यांच्या पोटी जन्म घेतोय तर आपलं कर्तव्य आहे का बाबा त्यांच्या जे काही स्वप्न आहे ते आपण पूर्ण करणं. आणि स्वप्न पूर्ण करून पूर्ण तर आपण त्यांचं आयुष्यभर सुद्धा किती कष्ट केलं, किती त्यांचे हे केलं तरी आपण त्यांच्या कष्टाचं किंवा त्यांच्या त्यागाचं आपण एक एक पर्सेंट सुद्धा पूर्ण करू शकत नाही. पण तरी पण त्यांच्या समाधानासाठी का बाबा त्यांची काय इच्छा असते, आईची काय इच्छा असते आपल्या का बाबा आपल्या मुलांनी आपल्या डोळ्यात बघता आपल्या स्वतःच्या पायावरती उभं राहावा आणि आपण जे आयुष्य काढले, जे आपण अपेक्षा सहन केल्यात ते त्याच्या आयुष्यामध्ये नाही यावं हीच त्यांची प्रामाणिक इच्छा असते, आई असो वडील असो. कारण त्यांनी जे दुःख आपल्या स्वतःच्या आयुष्यामध्ये पाहिलेलं असतं, जे आपल्या लहानाचं मोठं करताना त्यांची ह्या गोष्टीला फेस नाही केलं पाहिजे. त्यासाठी त्यांचा जीव तुटवला असतो, त्यासाठी आपल्याला बोलत असतात किंवा आपल्यासाठी लढत असतात समाजासाठी. तुम्ही कधी पण पहा, जर एखाद्या आई जर त्याच्या मुलाला किंवा कोणी जर असं थोडं जरी त्याच्या अंगाला जरी टच केलं तरी ते आईचा जीव नुसता असा माशासारखा थरफडत असतो मित्रांनो. त्यातूनच आपण पाहू शकतो का त्या आईचं प्रेम म्हणजे काय असतं. आणि 100% त्यांचं प्रेम हे आपण शब्दात सांगू शकत नाही. तरी पाहिले लहानपणापासून मी तिला पाहत आलोय. आपल्याला तरी चला कामानिमित्त म्हणा, सरकारी कामाला असो किंवा काय असो, आपल्याला रविवारची सुट्टी असते, आपण त्या दिवशी आराम करतो बाबा, आज लेट उठायचं, उद्या लेट उठायचं. पण कोणी पण प्रामाणिकपणे सांगायचं का बाबा आपल्या आईने कधी कोणत्या दिवसाची सुट्टी घेतली का? ज्या दिवशी आपली सुट्टी असेल त्या दिवशी तिचं 100% काम वाढत असतं. आणि ती कधी पण अशी कोणापाशी कंप्लेंट करत नाही का बाबा मला आज हेच पाहिजे तेच पाहिजे किंवा मला एवढंच काम पडलं तेवढंच काम पडलं. ती तिचं काम प्रामाणिकपणे करत राहते. आता ते प्रामाणिकपणाचं फळ तिला आपण द्यायचं असतं का बाबा म्हातारपणाला तरी आपण तिला कमीत कमी सुखाचे बसून 4 घास आपण घातले पाहिजे. तेच आपलं थोडंफार आपण त्यांचे उपकार याच्यातून फेडू शकतो. तर मित्रांनो, मी पण माझ्या आईला माझ्या आयुष्यामध्ये पाहता पहिल्यापासून नवरा जरी दारू पित असला किंवा कशी परिस्थिती असली तरी कोणत्याही परिस्थितीमध्ये हार मानायची नाही. फक्त लढत राहायचं, आपलं प्रामाणिक काम करत राहायचं. आणि त्या प्रामाणिकपणाचं फळ हे आपल्याला एक ना एक दिवस भेटतं. हे त्या आडाणी आईकडून मला शिकायला भेटले. फक्त आपण आपल्या मताशी, आपल्या कामाशी, आपल्या कर्माशी आणि आपल्या नीतिमत्तेशी आपण प्रामाणिक राहिलं ना तर आपल्या कष्टाचं फळ आपल्याला भेटतं. मला त्या माऊलीकडून शिकायला भेटलं, माझ्या आईकडून. आणि आज जो काय आहे जो काय मी माझ्या आयुष्यामध्ये आहे मित्रांनो, मी काय बोलत नाही का मी लय काय कमवलंय किंवा काय, पण जे काय आहे माझं छोटं एक साम्राज्य माझ्या आयुष्यात, माझ्या आई वडिलांचं, माझ्या पत्नीचं. तर एक प्रामाणिकपणाने आणि स्वकष्टाने किंवा पती पत्नीने आम्ही प्रामाणिकपणाने कमावलेलं जे आहे त्याच्यावरती 100% आम्हाला अभिमान आहे. कारण ते आमचं कष्टाचं आहे आणि त्याचं आमच्या आई वडिलांना पण अभिमान आहे 100%. माझ्या आईला तर खूप अभिमान आहे. कारण तिला माहिती आहे जे काही केलंय आम्ही पण शून्यातून केले आणि माझ्या मुलांनी पण शून्यातूनच केलेलं आहे. आणि आई आमची कायम सांगत असते का बाबा आपण ज्या परिस्थितीतून आलोय ती परिस्थिती आपण कधी विसरायची नसते. आणि खरंय मित्रांनो, ती परिस्थिती आपण कधी विसरली नाही पाहिजे. कारण काय होतं, ज्यावेळेस तुम्ही तुमची गरिबीची हालाकी या गरिबीचे दिवस तुम्ही काढलेले असतात ते तुम्ही विसरता, त्यावेळेस 100% तुमच्या अपयशाची सुरुवात झालेली असते. आणि तेच आईचं आम्हाला शिकवणे कायम मला तर कायम सांगत असते का बाबा आपण ज्या परिस्थितीतून दिवस काढलेत, आपल्याकडे किती जरी पैसा आला, किती जरी आपल्याकडे हे झालं तरी आपण ते दिवस विसरायचे नाही किंवा कुणाला कमी लेखायचं नाही.
किंवा ह्या गोष्टी ज्या आहेत, किंवा जो अन्नाचा म्हणा, किंवा जे आपण कष्टाने म्हणजे चार भाकरी चार घासासाठी जे आपण एक एक दिवस उपाशी राहिलेलो आहे, तर त्यासाठी कधीच बेईमान व्हायचं नाही. आपले जे कष्ट आहे ते प्रामाणिक आहे, आणि तर अन्नाचा नाश नाही करायचा. हे सगळ्यात महत्वाचं आईकडून मला शिकायला भेटले, का बाबा आपण ज्याच्यामुळे आपलं पोट भरतं, ज्याच्यामुळे आपलं जीवन आहे, त्या गोष्टीचा कधी अपमान करायचा नाही. आपल्या ताटातून कधी उष्ट अन्न गेलं नाही पाहिजे, हे आमच्या आईची शिकवण. आणि जरी पण शिळं राहिलं तरी तिचं काय म्हणणं असतं, का बाबा शिळ्या भाकरीत आणि शिळ्या भाजीमध्ये लक्ष्मी असली, तर तर त्या शिळ्या भाकरीमध्ये जी लक्ष्मी असते, तर यातून बरेच काय शिकवण भेटते आपल्याला. मग आता आमच्या घरामध्ये जरी असलं तरी आम्ही कधी आज बनवले आणि ती भाजी राहिली किंवा भाकरी राहिली ती फेकून दिली असं कधी होत नाही. आणि ती गरम करून दुसऱ्या दिवशी पण खातो. आणि ते आमचं पाहून आमच्या आईने आम्हाला शिकवलं. आणि आता माझी पत्नी पण तशीच प्रपंच गेली तरी लक्ष्मी, ती पण कधी अन्नाचा नाश करत नाही. जरी शिळं राहिलं तरी ती शिळं अन्न गरम करून स्वतः खाते, मुलांना पण खायला लावते. कारण काय होतं, ज्यावेळेस आपण ज्या पद्धतीने वागत असतो तशीच आपले मुलं पण वागत असतात. तर फोन केल्यावरती मला आई म्हटली का बाबा एक दिवस नाही का, तर चपाती अशी बनवते मी, तर 2-2 दिवस जरी राहिलं तरी तो माझा मोठा मुलगा आहे आदित्य, तर तो 2-2 दिवसाच्या पण चपात्या गरम करून मागतो की बाबा दे मला, याच्यात काय नाही, चांगलं आहे, ठीक आहे, खराब नाही. म्हणजे यातून काय होतं, आपण ज्या पद्धतीने घरामध्ये व्यवहार करतो तशीच त्या पद्धतीचे मुलांवरती संस्कार होतात, आणि तशीच आपली पुढची पिढी घडत असते. तर मित्रांनो, मला एकच सांगायचे का बाबा, एका माऊलीमुळे, एका आईमुळे आपल्या कमीत कमी 3 नाही, आपल्या सगळ्या आपल्या चांगले जर विचाराची जर ती माऊली असेल, तर नक्कीच आपल्या 4 पिढ्या पण चांगल्याच घडतात. का बाबा प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये आईचं स्थान किंवा तिचे जे संस्कार असतात, त्या संस्कारावरती जर आपण चाललो तर आपल्याला आयुष्यामध्ये नक्कीच काही कमी पडत नाही, भरभरून देतो. तर 100% खरं आहे. आणि त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये आईचं स्थान हे सर्वोच्च आहे. तर आईविषयी व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आणि प्रत्येक जण आपल्या आईवरती प्रेम करतोय, तर प्रत्येकाचं 100% मला कमेंट करून सांगा व्हिडिओ कसा होता कसा नाही. तर आपण या व्हिडिओमध्ये थांबू. रामकृष्ण हरी. जय जवान जय किसान.